मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली की गणेशोत्सवाचे वेध लागतात आणि दरवर्षी रासायनिक रंग आणि पीओपीच्या मूर्तींमुळे विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं। याला आळा घालण्याकरता महापालिकेने यावर्षी 25,400 लिटर नैसर्गिक रंग मोफत वाटण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याकरता पालिकेने 1 कोटींची तरतूद सुद्धा केलेली आहे। गेल्या वर्षी या सुविधेला मूर्तिकारांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळे यावर्षी महापालिकेने रंगांच्या कोट्यामध्ये दुप्पट वाढ केली आहे। मुंबईत पावसाळा चालू झाला की आपल्याला वेध लागतात ते गणेशोत्सवाचे आणि तसंच आपण जितक्या उत्साहात आणि धूमधडाक्यात गणपती बाप्पाचं स्वागत करतो तसंच विसर्जन करताना काही प्रमाणात पीओपीच्या मूर्त्यांमुळे किंवा रासायनिक रंगांमुळे सागरी जीवनाला त्रास होऊ शकतो, प्रदूषण होतं। आणि आता जर बघितलं तर मी आहे एका मूर्तिशाळेत, परेलच्या मूर्तिशाळेत मी आहे आणि बघितलं तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात गणपती बाप्पाचे, त्याचे रंगकाम आपल्याला झालेलं बघायला मिळते आणि तसंच त्यांना डेकोरेट करण्याची, सजवण्याची जी प्रक्रिया आहे ती काही प्रमाणात आपल्याला इथे चालू झालेली बघायला मिळते। काही मूर्त्यांचं सजवणं झालेलं आहे, काही मूर्त्यांना सजवणं बाकी आहे। ही प्रक्रिया आता आपल्याला इथे बघायला मिळते आणि तसंच जर बघितलं तर दरवर्षी आपण गणेश विसर्जनाला मोठमोठ्या मूर्तींचं किंवा आपल्या घरातल्या मूर्तींचं जे काही विसर्जन करतो त्यामुळे पाण्यात प्रदूषण होऊ शकतं किंवा मग सागरी जीवनाला जो काही त्रास होतो पीओपीच्या मूर्त्यांमुळे किंवा केमिकलच्या रंगांमुळे जो काही त्रास होतो त्याला आळा घालण्यासाठी महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। महापालिकेने यावर्षी 25,400 लिटर नैसर्गिक रंग मोफत वाटण्याचं जे काही काम आहे ते महापालिका करणार आहे। गेल्या वर्षी 10,800 लिटर रंग महापालिकेने मोफत वाटला होता। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दर जो आहे तो दुप्पट करण्यात आलेला आहे। 25,400 लिटर रंग मोफत वाटणार आहेत। गेल्या वर्षी मूर्तिकारांचा जो काही प्रतिसाद होता तो बघून यावर्षी पालिकेने हा दुप्पट रंग वाटण्याचा निर्णय घेतलेला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत मूर्तीचं जे काही दर होते ते 20 ते 25% वाढलेले आहेत। सार्वजनिक मूर्तींचे जे काही दर आहेत ते 20 ते 25% वाढलेले आहेत, 30% वाढलेले आहेत। त्यामुळे नागरिकांना किती परवडते आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो काही नैसर्गिक रंग महापालिका वाटणार आहे त्याला मूर्तिकारांचा कसा काय प्रतिसाद मिळतो आणि किती प्रतिसाद मिळतो, गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त प्रतिसाद मिळतो की कमी प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्ट सह मी वैदिक कर्णिक, न्यूज 18 मराठी, मुंबई।